नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अँड टुडेज व्हिडिओ इज गॉना बी सुपर रिअल बिकॉज आय एम गोइंग टू एक्सपोज मायसेल्फ. आजचा व्हिडिओ होणार आहे की मी जेव्हा न्यू होते, बिगिनर होते मेकअपमध्ये, तेव्हा मी काय काय मिस्टेक्स केल्यात अँड व्हॉट आय लर्न फ्रॉम देम. सो येस, इफ यू आर ऑल्सो अ बिगिनर, यू आर लर्निंग मेकअप अँड ऑल, so this video might save you, so keep watching. Let's move towards the first mistake. Not prepping my skin before makeup. Actually, मी ना सनस्क्रीन, मॉइश्चरायझर काहीच लावत नव्हते. आय वॉज डिरेक्टली जम्पिंग इन टू द मेकअप, लाईक द प्रायमर, फाउंडेशन, वॉट एव्हर द फ्लो वी फॉलो. अँड आय वॉज एंड अप लुकिंग व्हेरी पॅची, केकी अँड ऑल. तर मला असं वाटायचं की माझी स्किन ना क्वाईट ऑइली होती आधी. तर मला असं वाटायचं की मला मॉइश्चराइज करायची गरज नाहीये. लाईक माझी स्किन ऑलरेडी खूप ऑइली आहे आणि मी जर मॉइश्चरायझर वगैरे यूज केलं तर ती आणखी ऑइली दिसेल. दिस वॉज द मिथ इन माय माइंड. सो जसं मी मेकअप वगैरे करत गेले, तसं मला कळत गेलं की चांगला मेकअप करायसाठी, एक चांगला मेकअपचा बेस तयार करायसाठी तुमची स्किन हायड्रेट असणं हे खूप महत्त्वाचं असतं. ॲक्चुअली युअर बेस मेकअप इज द बेस. दॅट्स वाय इट्स कॉल्ड द बेस, राइट? So the base is very important for your makeup. Like after that you can play with it, you can do whatever you want, but the base has to be the strong one. It has to be the hydrating so that it will make your makeup long lasting. So now, mistake number second, choosing the wrong foundation shade. जो आपला मेन बेस मेकअप असतो, तोच आपल्या मेकअप मधला खूप महत्त्वाचा पार्ट असतो. लाइक इट कॅन लिटरली चेंज युअर फेस अँड एव्हरीथिंग. सो मला माहिती नाही, मी कितीतरी रॉंग फाउंडेशन शेड आजपर्यंत विकत घेतले आणि दे आर कम्प्लिटली वेस्ट ऑफ मनी. जेव्हा आपण मेकअप वगैरे म्हणजे चूज करतो ना, एस्पेशली जेव्हा आपण कन्सिलरचा कलर कलर शेड जो असतो, त्यानंतर फाउंडेशनचा कलर शेड जो असतो, ते चूज करताना नॅचरल लाईटमध्ये चूज करा. कारण जेव्हा आपण स्टोअरमध्ये ते पर्चेस करायसाठी जातो, तिथे त्यांचे जे स्पॉटलाईट असतात, त्यामुळे आपले जे आहे ना, ती मेन एरियाज जे आहे चेहऱ्याचे ते हायलाइट होतात. त्यामुळे तुमच्या स्किनमध्ये तुमची स्किन जशी तिथे दिसते आणि घरी आल्यावर जसं जेव्हा तुम्ही नॅचरल लाईटमध्ये मेकअप करता, तेव्हा खूप फरक पडतो. अँड वन मोर टिप, जेव्हा तुम्ही फाउंडेशन शेड चूज करता, सो ऑल्वेज चूज फ्रॉम हियर, लाईक फ्रॉम युअर जॉ लाईन टू युअर नेक. इट हॅज टू मॅच दिस एरिया, नॉट ऑन युअर हँड. युजली जेव्हा आपण मेकअप प्रोडक्ट्स परचेस करायला जातो, तेव्हा ते जे असतात ना, ते तुमच्या रिस्टवर, तुम्ही मोस्ट ऑफ द पीपल जे आहेत ते रिलेट करत असतील या गोष्टी सोबत. कारण ते तुम्हाला हातावरच तुमची पॅच टेस्ट करून दाखवतात, विच इज व्हेरी रॉंग. जेव्हा तुम्ही इथचा शेड चूज करता, दिस इज नॉट मॅचिंग युअर फेस शेड. दिस वन इज मोर फेअर दॅन युअर फेस. सो of course you will end up buying the wrong shade, right? And how will your makeup look good then? So the mistake number third is overdoing concealer. मला असं वाटायचं ना, की आपण जेवढं जास्त कन्सिलर यूज करतो, तेवढा तो एरिया हायलाइट होतो किंवा तेवढा तो ना चांगला कव्हरेज देतो. सो दिस इज अ व्हेरी रॉंग थिंग ॲक्चुअली. जेवढा आपण कमी कन्सिलर यूज करू, तेवढा ना तो चांगला कव्हरेज देतो आणि तुमच्या बेसमध्ये जो आहे तो व्यवस्थित ब्लेंड होतो. आय यूज्ड टू यूज अ लॉट कन्सिलर अंडर माय आय एरिया आणि तुम्ही बघताय की माझे डोळे ना ऑलरेडी छोटे आहेत. अँड व्हेन आय यूज्ड टू मेक दोज अ लॉट मोर कन्सिलर अंडर माय आय एरिया, इट वॉज लाइक माझे डोळे जे आहे ना, ते आणखीन छोटे दाखवत होते. आणखी छोटे दिसायला लागत होते. सो अँड आय एंड अप युजिंग लाइक दोज क्रॅकी अँड क्रीज अंडर माय आय एरिया. सो what I learn is the less is more. You just have to blend it properly. Okay, then you can get that more coverage. Mistake number 4 is not blending your products properly. जेव्हा तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स व्यवस्थित ब्लेंड करत नाही, तेव्हा ना ते फक्त एक पॅच दिसायला लागतात. इमॅजिन इफ यू आर जस्ट अप्लाइंग ब्लश हियर, हियर अँड हियर. हाऊ विल इट लुक? इट हॅज टू ब्लेंड विथ युअर स्किन. Actually, blending is the key of makeup. So whatever product you are using, you have to blend it properly. Even for the foundation, for the concealer, for your highlighter, I'm talking about the liquid highlighter. Then when it comes to the blush, you have to blend, you have to take your time, blend it properly and let it sit for some time, and then you will see. Mistake number 5 is using too much powder. तर पावडर जी असते ना, ती मला असं वाटायचं की पूर्ण चेहऱ्यावर यूज करायची आहे
म्हणजे ना तुमचा मेकअप जी आहे ती लाँग लास्टिंग बनवेल. तर तुम्हाला पावडर जी आहे ती फक्त जिथे-जिथे तुम्ही कन्सिलर यूज केलंय, ते सेट करायसाठी यूज करायची असते. त्यानंतर जर तुम्हाला कुठे स्वेटिंग वगैरे होत असेल, जसा तुमचा टी झोन झाला, तर तुम्ही त्या एरियामध्ये यूज करू शकता. पण हा जो रेस्ट ऑफ द एरिया असतो, यू डोंट नीड टू यूज पावडर ऑल ओव्हर युअर फेस. हा टाईम जात जातो मेकअप तुम्ही केल्यानंतर. तसतसा ना तुमचा चेहरा नंतर पॅची व्हायला लागतो. तो मेकअप जो आहे तो मेल्ट व्हायला लागतो. सो येस, use powder wherever you need it. Just don't overdo it. So yeah, these were the biggest 5 mistake I used to make. जेव्हा मी स्वतःकडे बघते ना, म्हणजे की मी आधी काय करत होते, कसा मेकअप करत होते, आय लिटरली फील सो शाय, सो शेमफुल. लाइक व्हॉट वर आय डूइंग? ओह माय गॉड! So if you also made these mistakes, don't worry, we all learn with the time. Comment below your biggest mistake in your makeup and I would love to know. And don't forget to like, share and subscribe for more such content.